सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हे काय अजूनही जागेच आहात तुम्ही? काय चाललंय काय तुमचं हल्ली? धड तुमचं जेवणाखाण्यात लक्ष नाही, कामात लक्ष नाही. रात्री बघावं तर झोपही लागत नाही तुम्हाला, जागेच असता तुम्ही. किती हेळसाण करताय स्वतःच्या तब्येतीची. काय लिहिलंय बघू तरी. माय गॉड, 9:30 वाजले. आता मला पप्पांचं लेक्चर ऐकावं लागणार. येस, गुड आयडिया. दिवस चांगला घालवण्याकरता सौरभला फोन करूया. हॅलो हॅलो, इज इट हॅलो, हू इज दिस? मी सोनालिका बोलते. सौरभ आहे का? नाही आहे. बोलाव का त्याला? नाही नाही, म्हणजे तसं माझं काही अर्जंट काम नाही आहे. आपण कोण बोलताय? मी त्याची फोन आहे तुझ्यासाठी.
हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सौरभ, आत्ता कोणी फोन घेतला होता? हॅलो. 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 हॅलो सौरभ. हॅलो. हॅलो. नेटवर्क गेलं होतं. कोण सोनालिका? सोनालिका माझी नवीन सेक्रेटरी आहे. मला विचारत होती तुम्ही कोण म्हणून. हां, मग काय सांगितलंस तू? तू आलासच तेवढ्यात. हो. एनिवे, तू ब्रेकफास्टला काही करणार आहेस का? मला खूप भूक लागली. बघ ना काहीतरी कर. हो, बनवते ना. तू ये लगेच खाली. हॅलो. हां सौरभ, नाही सॉरी मगाशी कट झाला. हो नाही मलाही हां नाही मलाही वाटलं म्हणूनच मी परत फोन केला. काय प्रोग्राम काय? दुपारी लंचला भेटायचं. ओके, दॅट सूट्स मी. ओके. नर्स, नर्स काही हवंय का नर्स? शैलेश, अरे किती फेऱ्या घालशील आता. चेहरा बघ कसा झालाय तुझा. तुला कॉफी देऊ का? नाही नको. ए ए, आई आई मला काही सुचत नाही आई. डोकं डोकं नुसतं बधीर झालंय. तू ये इकडे बस बरं जरा. ये बस. हे बघ, आपणच जरशी हिंमत सोडली ना तर प्राजक्ताला कोण धीर देईल? हं? हे आई 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 प्राजक्त बरी होईल ना? होईल ना बरी ती? आई, प्राजक्ताच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, खूप भीती वाटते ग मला. ए तिला काही होणार नाही ना? प्राजक्ताला काही होणार नाही रे, काही सुद्धा होणार नाही. माझी खात्री आहे ती होईल बरी. हे बघ, आपण आतापर्यंत कुणाचं कधीही वाईट केलं नाही, मग आपलं का बरं वाईट होईल? हं? होईल प्राजक्ता बरी, खरंच बरी होईल. प्राजक्त मला हवी आहे. मला हवी आहे ती. तिला काही झालं ना, मी काय करू आहे? तिला हवं ते देईन मी. प्राजक्ताला हवं ते देईन. ती बरी झाली पाहिजे आहे. होईल रे. बरी झाली पाहिजे. काय जुई? हा, कसलं पुस्तक वाचतेस? अभ्यासाचं की अभ्यासाच्या पुस्तकात एखादं कॉमिक टाकून? काक्या, तुला काय मी तुझ्यासारखे वाटले का? अभ्यासाच्या पुस्तकात हौस कॉमिक बुक घालून वाचायचं असते. मला माहितीये तू असं करायचं, माहितीये. आणि जुई, हे अण्णांना कळलं ना की तुझ्या काकाला धम्मक लाडू मिळायचा. कम्प्लीट खोट आहे, अजिबात खोट आहे. अरे सिद्धार्थ, अरे कशाला लपवतोयस? नाही पण तुझ्यापेक्षा जुई हुशार आहे बरं का. तुझ्यासारखं निबंधात सावरकर अंदमानहून दिल्लीला पोहत पोहत गेले असं तरी लिहित नाही ती. काक्या,
दिल्लीला समुद्राने एवढंही माहित नाही काही थापा मारायच्या का? आणि गणितात किती मार्क पडायचे तुझ्या काकाला विचार ना. बाई बाई आता तू तरी जरा गप्प बस की आता काय चाललंय प्लीज सांग ना, प्लीज 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 प्लीज. शशांक कुठे निघालास? आजपासून मी ऑफिसला जातोय. वस्तुस्थितीची केव्हा तरी मला सामना करायला लागेलच. हे अरे सिद्धार्थ, बसलास काय? खूप डिसिजन पेंडिंग असतील, खूप काम बाकी असेल. नाही म्हणजे हो नाही म्हणजे हो काय? चलो लेट्स डू इट, लेट्स गो. थँक्यू थँक्यू. हा काय म्हणताय डॉक्टर? डॉक्टर काय म्हणणार तेच, काळजी घ्या, अमुक खाऊ नका, तमुक करू नका. पण सर तुम्ही अचानक आलात? वेल एक महत्वाचं काम होतं म्हणून आलो. तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. कसली? तुमच्या कादंबरीवर चित्रपट काढायचं ठरलंय. काय सांगताय काय? कॉंग्रॅच्युलेशन सर्वांत दुःखित, कॉंग्रॅच्युलेशन. नाही पण सर कोण काढतंय, कोण चित्रपट? वेल खरं म्हणजे प्रोड्युसरचं नाव गुप्त ठेवायचं होतं. आपण तुझ्याच कादंबरीवर चित्रपट निघतोय तेव्हा तुला सांगायला हरकत नाही. प्रोड्युसरचं नाव आहे मिस्टर अनिरुद्ध साठे. अर्थात बाबा रे, तुझी परवानगी असेल तर. हे बघ काय बरं का, तू माझा केवळ मित्र आहेस म्हणून नाही तुला सांगत आहे, तुझी कादंबरी खरंच फार सुरेख आहे चित्रपटासाठी. नाही पण सर हे चित्रपट वगैरे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. असू दे रे, आपले खांदे थकले म्हणून काय झालं, हे तरुणी पोरं आहेत ना आपल्या मदतीला. अविनाश, रेमा, काय झाले? बाबा तुम्ही खरंच आजच्या चित्रपटाची पटकथा लिहायला घ्या. हॅलो, हा सुरुची बोल. अगं नाही, ती मुंबईला गेली आहे. काल शैलेशच्या आईचा फोन आला होता की प्राजक्ता खूप सिरियस आहे म्हणून. हा शुभम आणि उर्मिला दोघेही गेलेत. नाही माझी मीटिंग होती म्हणून मी गेलो नाही, पण हो 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 त्यांचा काही फोन आला तर मी कळवीन तुला नक्की. ओके. आई काय चाललंय काही समजत नाही. डॉक्टर काही नीट सांगत नाहीयेत. तू धीर सोडू नकोस रे. आपण त्यांच्यावर सोपवलंय ना, आता ते सांगतील ते ऐकूया. उर्मिला, शैलेश, अरे काय झालं हे सगळं? हा, कशी आहे रे प्राजक्ता? डॉक्टर डॉक्टर, हे सगळं असं चाललंय. माझी प्राजक्ता बरी होईल ना? हो रे, सगळं व्यवस्थित होईल शैलेश, तू टेन्शन नको घेऊस. डॉक्टर आहेत ना. आई, माझ्या तर पायात शक्तीच गेली ग आता. इथलं सगळं वातावरण, ही सगळी माणसं, धावपळ बघून मलाच दडपण आलंय. इतका वेळ याला धीर देत होते ग, पण आता मला नाही सहन होत. ए आई, तू माझं ऐकतेस का? तू रात्रभर जागलीस की नाही रात्रभर? माझा ऐक, तू घरी जाऊन आराम कर. नको रे. अगं आता उर्मिला आहे ना. नाही नाही. माझं ऐक ना आई, असं काय करतेस तू? हो आई, हवं तर तुम्ही शुभमला बरोबर घेऊन जा, बरं वाटेल तुम्हाला. सावकाश जा म्हणू, आजी बरोबर जा, मी येते. हा मग डोंट वरी.
एक विचारू? विचारणार परवानगी कसली मागतोस? नाही म्हणजे आत्ता तू हे जे काही वागतोयस ते एक तडजोड आहे असं मला वाटतं. नाही म्हणजे तू आमच्यात होतास, पण तुझं असणं हे नसल्यासारखंच होतं. सिद्धार्थ, जे झालं ते सगळं विसरायचा मी प्रयत्न करत होतो. आहे, थोडा वेळ लागेल पण होईल. पण दादा, मला असं वाटतं की तुझी ही जी काही तडजोड आहे ना, ती माई आणि अण्णांसाठी अगदी बरोबर आहे. कारण त्यांना या वयात हा जो काही मनस्ताप भोगायला लागतोय त्याबद्दल फार वाईट वाटतं रे. या घरात माझ्यामुळे बऱ्याच वेळा वाद निर्माण झाले. पूर्वी देखील मी काही वेळा अण्णांची विनाकारण वाद घालत बसायचो, अगदी विनाकारण, आणि मग माईला त्याचा त्रास व्हायचा. आत्ता असं वाटायला लागलं होतं की सगळं काही सुरळीत चाललंय, मी त्यांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना जसं पाहिजे तसं मी वागतोय. पण यावेळेला देखील अपयश आलं. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या माफक अपेक्षा मी पुऱ्या करू शकत नाही याची मनात सहल आहे. अरे पण दादा, या सगळ्यासाठी तू स्वतःला जबाबदार का धरतोय? सिद्धार्थ, हे जरी सगळं खरं असलं तरी देखील माई अण्णांना त्यांच्या या वयामध्ये आनंद देणं हे माझं कर्तव्य नाही. माझ्या आयुष्यात येणाऱ्या वादांमध्ये त्यांनी किती दिवस परपडत राहायचं? हे बघ, माझ्या आयुष्यात जर सुखाला स्थान नसेल तर या घरातल्या माणसांचं सुख हिरावून घ्यायचा हक्क मला कोणी दिला? हा कुठला न्याय? नाही, मी माझ्या कोशात वावरत होतो. मला इतरांची कोणाची जाणीव देखील. खरं सांगू सिद्धार्थ, खरं म्हणजे मी तुम्हा सर्वांची माफी मागितली पाहिजे. दादा प्लीज. अरे आम्ही काय परके आहोत का? हा, असं सॉरी वगैरे म्हणून आम्हाला दूर लोटू नकोस. सिद्धार्थ, अरे जुईचा अभ्यास, पूनमचं तुझं आई बाबा होणं, हे तुमच्या आयुष्यातले पहिल्यांदा येणारे क्षण आहेत. ते आनंदी क्षण मी असे वाया नाही जाऊ देणार. नाही, मी ठरवलं सिद्धार्थ, मी अगदी मनापासून ठरवलं की या घरातलं हरवलेलं हसू आणि माई अण्णांच्या डोळ्यातला आनंद मी परत आणेन, मी परत मिळवेन. Mr. Shailesh, we are extremely sorry. Prajakta is no more with us. Please control yourself, please.